दीप अमावस्या ही दिव्यांची आरास करून साजरी करायची अमावस्या आहे। आषाढी अमावस्येला दीपपूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे, त्यामुळे याला दीप अमावस्या असे म्हणले जाते। अमावस्येच्या रात्री अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावस्येला दीपपूजन केले जाते। दीपपूजन केल्यामुळे घरात धन धान्य व लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे। आषाढी एकादशी गेल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते श्रावण मासाचे। श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आषाढ अमावस्या येते। पारंपरिक मराठी महिन्यात अमावस्या हा शेवटचा दिवस मानला जातो। या अमावस्येनंतर पुढील महिनाभर श्रावण मास सुरू होतो। आषाढी अमावस्येला दर्शनी अमावस्या, दीप अमावस्या असं देखील म्हणलं जातं। यंदा ही तिथी 4 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे। या दिवशी दिवे लावून श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी केली जाते। श्रावण महिना हा पवित्र असल्यामुळे दिव्यांची पूजा या दिवशी केली जाते। आषाढ अमावस्या 3 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:50 सुरू होईल आणि 4 ऑगस्ट 2024 ला दुपारी 4:42 संपेल। 5 ऑगस्ट पासून श्रावण मास सुरू होणार आहे। आषाढी अमावस्येला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते। या दिवशी भगवान शंकर प्रसन्न होतात असं म्हणलं जातं। तसेच या दिवशी श्रीकृष्णासह शिवाची पूजा केली जाते। आषाढ अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते। या दिवशी पितरांची पूजा करण्याची परंपरा आहे। पितृदर्पण, पिंडदान आणि गायत्री पाठ यासारखे विविध विधी केले जातात। नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दीप अमावस्या कधी आहे, तिचे महत्त्व काय आहे, पूजा कधी करायची आणि कशी करायची याबद्दलची माहिती पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। दीप अमावस्येनंतर म्हणजेच आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते। श्रावण महिन्यामध्ये भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे। घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने यासारखे वेगवेगळे दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो। या दिवशी सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत। पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी, फुलांची आरास करावी, सर्व दिव्यांमध्ये तेल घालून प्रज्वलित करावेत। कणकेचे गोड दिवे बनवतात। कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे पक्वान्न म्हणून आणि नैवेद्य म्हणून केले जातात। अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वाट ठेवून तो देवापुढे ठेवतात। ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेमध्ये मांडले जातात। या सर्वांची हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहून मनोभावे पूजा केली जाते। याला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो। आषाढ महिन्यातील अमावस्येला काही ठिकाणी पितृदर्पण देखील केले जाते। या दिवशी पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात। पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलित करतात। अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते असे मानले जाते। त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते। यामुळे आयुष्य वाढते, आरोग्य वाढते आणि लक्ष्मीची प्राप्ती होते असं धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन दीपदान करणे देखील पुण्यदायी ठरेल। तसेच या दिवशी सायंकाळी शुचिर्भूत होऊन महादेवांना अभिषेक घालावा किंवा ते जर शक्य नसेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। त्याचप्रमाणे दीपदान केल्यामुळे अकाली मृत्यूचे भय नसते। भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, फुलवात, वात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे। प्राणाला आपण प्राणज्योत मानतो, घरातील मुलांना वंशाचे दिवे मानतो। इतका हा दीप मानवाशी निगडीत झालेला आहे। दीप म्हणजे काय तर प्रकाश। जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो। अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज। जिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पळून जाते। असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व हर तऱ्हेच्या संकटांवर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते। त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे। आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे आपण म्हणतो। श्रावण महिना हा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्यामुळे घरातील दिव्यांची मनोभावे आपण पूजा करतो। श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच विधिवत पूजा करण्याचा हा सण आहे। ही पूजा केल्याने घरातील मांगल्य टिकून राहते असे आपण मानतो। या दिवशी काही भागांमध्ये भगवान शंकरांची व्रतही ठेवतात। दीप अमावस्येच्या दिवशी महादेवांची, पार्वती माता आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते।
या दिवशी दीपपूजा केल्याने घरामध्ये धनधान्य व लक्ष्मीचा वास राहतो अशी लोकांची श्रद्धा आहे। तसेच या दिवशी झाडे लावल्याने ग्रहदोष शांत होतो, म्हणून या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळशीचे एखादे रोप दारामध्ये लावावे। चला तर मग आषाढी अमावस्येला आपण दिव्यांची पूजा कशी करायची तर ते बघूया। पूजेला सुरुवात करण्याआधी आपण सर्वप्रथम पूजनीय गणपती बाप्पांची पूजा करायची। त्यासाठी मी गणपती म्हणून मी सुपारी घेतलेली आणि तांदूळ घेऊन त्या तांदळावरती सुपारी ठेवलेली आणि त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून घेतलेली, दुर्वा वाहिलेल्या, नैवेद्य दाखवून घंटी वाजवायची आणि उदबत्ती ओवाळून घ्यायची। गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आता आपण दिव्यांची पूजा करून घ्यायची। तर दिव्यांची पूजा करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला अक्षदा वाहून घ्यायच्यात आणि नंतर या अक्षदांवरती आपल्याला दिवे मांडायचे। तर मी ह्या अक्षदा मांडून घेतलेल्या आहेत आणि आता यावरती मी एक एक दिवे ठेवून घेते। दिवे मांडताना ते तसेच मांडायचे नाहीत, तर त्यांना आसन म्हणून आपण अक्षदा आधी मांडून घ्यायच्यात आणि नंतर त्यावरती दिवे मांडायचेत। आणि ह्या दिव्यांमध्ये मी तेल घालून घेतलेले, तुम्ही जर का तुपाचा दिवा लावत असाल तर तुम्ही तूप सुद्धा घालून घेऊ शकता। तर आता आपले हे दिवे सगळे मांडून झालेले आहेत। आता आपण ह्या सगळ्या दिव्यांची पूजा करून घेऊया। सगळ्यात आधी आपण हे दिवे लावून घ्यायचेत आणि नंतरच दिव्यांची पूजा करायला सुरुवात करूया। काही काही ठिकाणी दिवे हे कणकीचे सुद्धा बनवले जातात, ज्यामध्ये गुळाचं पाणी घालून ते दिवे बनवतात आणि त्यामध्ये तुपाची वात लावून ते दिवे पुजले जातात आणि त्या दिव्यांनीच लहान मुलांना ओवाळलं जातं। आता प्रत्येकाच्या घरी दिवे पुजण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते। तुमच्याकडे ज्या पद्धतीने दिवे पुजले जातात त्या पद्धतीने तुम्ही दिव्यांची पूजा करा। आमच्याकडे श्रावणातल्या शुक्रवारी पुरणाचा दिवा तयार केला जातो आणि त्याने लहान मुलांना ओवाळलं जातं। तर आमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने मी हे दिवे पुजून घेतलेत। आता आपण दिव्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून घ्यायचे। पूर्वीच्या काळी विद्युत दिवे नव्हते आणि आषाढ महिन्यानंतर दिवस लहान होत जात असल्याने लवकर अंधार पडतो आणि त्यामुळे घरामध्ये जास्त अंधार होतो आणि हा अंधार घालवण्यासाठी घरात दिवे लावले जात असत। त्यामुळेच घरातील दिवे चांगले राहावे, त्यांची देखभाल चांगली व्हावी म्हणून कदाचित ही रीत पाळली जात असावी। या दिवशी पितरांना पुरणाचा नैवेद्य दाखवल्यास ते प्रसन्न होतात असे मानले जाते। तसेच या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने जर का आपण दान केले तर ते दान सुद्धा खूप शुभ मानले जाते। या दिवशी गंगा स्नानाला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि या दिवशी समुद्रामध्ये, नदीमध्ये किंवा तलावामध्ये जे मासे आहेत त्या माशांना गव्हाच्या पिठापासून गोळे तयार करून ते गोळे खाण्यास दिले तर ते सुद्धा खूप शुभ आहे। आणि ही आघाड्याची पाणी आहेत आणि ही आघाड्याची पाणी खूप महत्त्वाची आहेत। श्रावण महिन्यापासून जे जे सण येतील त्या प्रत्येक सणाला आपल्याला आघाडा आणि हराळी ही लागतेच। तर ही आता आघाड्याची पाणी आपण त्या दिव्यांना वाहून घ्यायची। तर अशा प्रकारे आपली दीप अमावस्येची पूजा ही झालेली आणि ही पूजा मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली, जशी आमच्या घरी केली जाते त्या पद्धतीने। तर आता आपण ऊद पेटवून घ्यायचं आहे, उदबत्ती ओवाळून घ्यायची आणि उदाणी ओवाळून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। तर नैवेद्यासाठी मी ह्या लाह्या घेतलेल्या आहेत आणि ह्या लाह्या ज्वारीच्या आहेत। ह्या लाह्या आता आपण या सगळ्या दिव्यांना वाहून घ्यायच्यात आणि नैवेद्य दाखवायचा आहे। तसेच आता यामध्ये आपल्याला दूध आणि साखरेचा सुद्धा नैवेद्य घेतलेला आहे, तर त्याचा सुद्धा आपल्याला नैवेद्य या दिव्यांना दाखवून घ्यायचा आहे। सगळ्यात शेवटी आता आपण दिव्यांना हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्यात आणि हळद कुंकू आपल्याला सुद्धा लावून घ्यायचे आणि आता आपण आरती करायची। तर अशा प्रकारे दीपपूजा झाल्यानंतर दिव्यांना नमस्कार करून माझ्या मुलाबाळांना, माझ्या वंशाच्या दिव्याला उदंड आयुष्य लाभू दे, त्यांचे जीवन दिव्यांप्रमाणे तेजोमय होऊ दे, उजळून निघू दे अशी प्रार्थना करायची। तर असा हा आजचा आषाढी अमावस्येचा म्हणजेच दीप अमावस्येचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।